नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड। यंदा 10वी आणि 12वीचे निकाल खूपच लवकर लागण्याची शक्यता आहे। त्याचं कारणही तसंच आहे की यावर्षी 10वी आणि 12वी प्रॅक्टिकल्स आणि अंतर्गत मूल्यमापनाचे जे काही गुण असणारे आहेत ते त्याच शाळांमधून आणि उच्च माध्यमिक विद्यालयामधून ऑनलाईन पद्धतीनं भरण्यात आलेले आहेत। त्यामुळे जो काही बोर्डाकडं किंवा त्या सिस्टीमवर ताण पडणारा आहे तो ताण बराचसा थेरी परीक्षा सुरू होण्यापूर्वीच तो कमी झालेला आहे। आणि यावर्षी परीक्षाही लवकर सुरू झालेल्या आहेत आणि त्यामुळं उत्तरपत्रिकांची जी काही तपासणी असणारी आहे ती पण नियोजित वेळेमध्येच पूर्ण होणार, यामध्ये कोणतीही शंका असणार नाही। त्यामुळे एकूण सगळा विचार जर केला तर यावर्षी निश्चित गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये लवकर निकाल लागतील। तर एकीकडे आपण असं म्हणूया की लवकर निकाल लागणार याची विद्यार्थी आणि पालकांना थोडीशी धाकधूक असणार आहे आणि थोडीशी उत्सुकता पण असणार आहे। पण याचा फायदा काय असणार आहे, तर निकाल लवकर लागला तर मिळालेल्या टक्केवारीच्या आधारे आपल्या पाल्याचे करिअरचे जे काही मार्ग असणारे आहेत ते शोधण्यासाठी आणि त्यावर चर्चा करण्यासाठी निश्चित तुम्हाला पुरेसा वेळ मिळणार आहे। आणखीन मध्ये आणखीन एक फायदा असा होणार आहे की जे काही पुढील शैक्षणिक वर्ष असणार आहे त्या पुढील शैक्षणिक वर्षासाठी किंवा त्या प्रक्रियेसाठी लागणारे जे काही आवश्यक कागदपत्र असणार आहे त्याची जुळवाजुळव त्या वेळेमध्ये आपल्याला करणं शक्य असणार आहे। हा दुहेरी फायदा ह्या लवकर निकाल लागण्याच्या पाठीमागं असणारा आहे। गेल्या वर्षी इयत्ता 12वीचा ऑनलाईन पद्धतीनं निकाल हा 5 मेला जाहीर करण्यात आला आणि 10वीचा निकाल हा 13 मेला ऑनलाईन पद्धतीनं जाहीर करण्यात आला। आता यावर्षी या सगळ्या एकूण सिस्टीमकडून जी काय धोरणं राबवली, लवकर परीक्षा, लवकर असेसमेंट, ऑनलाईन पद्धतीनं मार्क्स भरणं, याचा फायदा म्हणून किमान एक 8 दिवस अगोदर तरी रिझल्ट लागायला काही हरकत नाही। त्यामुळे इयत्ता 12वीचा जो निकाल असणार आहे तो एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ऑनलाईन पद्धतीनं जाहीर होण्यास काही हरकत नाही आणि इयत्ता 10वीचा निकाल हा मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये जाहीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही। हे अपेक्षित आहेत, कारण एकूण कामकाजाची पद्धत बोर्डाची आणि असेसमेंट करणाऱ्या लोकांची जर पाहिली तर निकाल यावर्षी 100% लवकर लागण्याची शक्यता आहे आणि पुढील शैक्षणिक वर्ष जे असणार आहे, उदाहरणार्थ 10वीच्या मुलांना 11वीमध्ये प्रवेश घेताना ऑनलाईन पद्धतीनं प्रवेश गेल्या वर्षापासून सुरू केलेला आहे। त्यामुळे त्यासाठी लागणारी कागदपत्र त्याची जुळवाजुळव तुम्हाला करावी लागणारी आहे आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये CETचा निकाल लागल्यानंतर व्यवसाय कोर्सेससाठी लागणारी आवश्यक डॉक्युमेंट्स किंवा ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करायला, विचार करायला तुम्हाला निश्चित वेळ मिळणारा आहे। त्यामुळे ही एक नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवणं यासाठी हा व्हिडिओ काढलेला आहे। धन्यवाद।